योगी आदित्यनाथला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना झालं काही असं ते ऐकून तर तुमचे होश उडून जातील। ही घटना आहे 2007ची। 2007मध्ये पोलीस लोक जेव्हा योगी आदित्यनाथला पोलीस स्टेशनवर घेऊन जात होते तेव्हा झालं काही असं, त्यावेळी गोरखपूरमध्ये दंगा चालू होता आणि दंगा चालू असताना मुलायम सरकार ही शांत बसली होती आणि त्या टाईमला योगी आदित्यनाथने गोरखपूरला बंद करा असं ऐलान केलं होतं आणि त्याच रागावरून मुलायम यादव यांनी योगी आदित्यनाथवर शांतभंगची केस केली। मुलायम यादवने योगी आदित्यनाथवर शांतिभंगची केस गुन्हा दाखल केला आणि योगी आदित्यनाथला 2 किलोमीटर अंतरावर घेऊन जाताना पूर्ण 1 दिवस लागला। कारण 1 दिवस एवढा लागला की योगी आदित्यनाथचे एवढे चाहते होते त्यांना ते रस्त्यावर उतरले। योगी आदित्यनाथला जेलमध्ये नेऊ नका असं म्हणून पूर्ण लोक रस्त्यावर उतरले आणि 2 किलोमीटर पोलिसांना पार करायला पूर्ण 1 दिवस लागला। मग त्या दिवसापासून योगी आदित्यनाथ हिंदू धर्माचे रक्षक असं म्हणू लागले आणि योगीची पावर समजू लागली की योगीमध्ये किती पावर आहे। आणि त्या दिवशी योगी आदित्यनाथला 2007मध्ये 10 दिवस जेलमध्ये होता आणि योगी आदित्यनाथ संसदमध्ये रडलासुद्धा होता। योगी आदित्यनाथने सांगितलं की मी कोणाचं वाईट केलं नाही, मी चांगल्यासाठी सांगितलं की गोरखपूर बंद करा, नाहीतर खूप लोक मारले जातील, हिंदू मुस्लिम सर्व मारले जातील। उलटं त्याच लोकांनी माझ्यावरती केस केली आणि मला जेलमध्ये ठेवलं। त्याच्यामुळे योगी आदित्यनाथ संसदमध्ये ढसाढसा रडू लागले। मित्रांनो, योगी आदित्यनाथच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।